जल ही जीवन है। इस दुनिया में जहां पानी को अक्सर ग्रहण किया जाता है, जल ही जीवन है परिवर्तन के लिए एक स्पष्ट संकेत बताता है। यह डॉक्यूमेंट्री फिल्म न केवल फ्यूजन सिटी बल्कि महाराष्ट्र के संपूर्ण स्थानों पर पानी की गहरी महत्ता में खोज करती हुई दर्शाती है। सिर्फ एक जीवनदायक संसाधन के रूप में नहीं, बल्कि स्वास्थ्य का अधिकतम अहम भाग होने के रूप में भी। जल ही जीवन है वह प्राचीन ज्ञान को उत्कृष्टता के रूप में दर्शाती है, जो हमारे ग्रह पर जीवन को संचालित करने में पानी का महत्व दर्शाती है। आइए इस डॉक्यूमेंट्री के जरिए फ्यूजन सिटी में होने वाली पानी की समस्या की गहराइयों को समझते हुए उसके लिए क्या सॉल्यूशन है, आज हम इस विषय पे चर्चा करने वाले हैं। जल ही जीवन है। आ हम्म La 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 la. हम्म तारा, उठ जाओ बेटा। देखो मैंने आज तुम्हारा फेवरेट ब्रेकफास्ट बनाया है। क्या बात है तारा, आज बहुत जल्दी उठ गए आप। गुड, वेरी गुड। अरे क्या करोगे बेटा इस पानी का? अभी जब मैं शेव कर रहा था, तारा आई, बोतल में पानी भरा और पता नहीं कहाँ चली गई। सुबह किचन में भी उसने बॉटल में पानी भरा पर कुछ बताया नहीं। तारा, कुछ दिनों से मैं देख रहा हूँ आप पानी की बोतल भर के रख रहे हो। ऐसा क्यों कर रहे हो? क्या करोगे उस पानी का? आप लोग मेरे साथ आओ। अरे कुछ बताओगे भी? पापा, ये मेरा वाटर पिगी बैंक है। वाटर पिगी बैंक मतलब? जैसे आप लोग इतना पानी वेस्ट करते हो, मेरे फ्यूचर के लिए तो कुछ बचेगा ही नहीं, तो मैं अभी से ही पानी बचा रही हूँ।
ये निवेदन करूंगा कि पानी को बचाने के लिए, जल संरक्षण के लिए आप सबका योगदान बहुत महत्वपूर्ण है। अपने स्तर पर हम छोटे बड़े जो भी प्रयास कर सकते हैं वो जरूर करें। हम उतना ही पानी जमीन से या दूसरे स्रोतों से ले जितना जरूरी है। ये जागरूकता लाना अपने बच्चों के लिए। फ्यूजन सिटी में पानी की समस्या बहुत गंभीर है और उसका समाधान ढूंढना भी बहुत जरूरी है। चलिए फ्यूजन सिटी के रहवासियों के विचार को सुनते हुए इस मुद्दे पर व्यवस्थित रूप से व्याख्या करते हैं। सर्वांनी सहकार्य करावे आणि आपण आपल्या सोसायटीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग याचा प्रकल्प सर्वांनी सहकार्य करावे आणि संजय कुंबरे सर हे पण आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी मदत करीत आहेत। त्यामुळे पाणी कशी वाचवावे त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा। नमस्कार, मी किशोर पवार, फ्यूजन सिटी बी विंग चेअरमन। आपल्याकडे पाण्याची खूपच समस्या आहे। त्या समस्येवरती जर आपल्याला सर्वांना मिळून मात करायची असेल तर आपण सर्वांनी मिळून काय काय उपाययोजना करता येतील यासाठी सर्वांनी आपण आपल्या घरापासून आपल्या फ्लॅटपासून कशी सुरुवात करायची, कसं पाणी सेव्ह करता येईल हे आपल्याला हे करावं लागेल। दूसरा म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग आपल्याला लवकर लवकर करून घ्यावं लागेल। जैसे कि मैंने पहले ही बताया कि रेन वाटर हार्वेस्टिंग हमने ऑलरेडी प्लान किया है और ये अगले 1 महीने में जो बिल्डर जो प्रोवाइड करे वो भी रेन वाटर हार्वेस्टिंग हो जाएगा और हम लोग जो कर रहे हैं वो भी हो जाएगा। लेकिन इसका इमीडिएट हेल्प हमको अभी नहीं मिलेगा, लेकिन अब 6 महीना 8 महीने बाद आपको इसका फ़ायदा ज़रूर होगा। 3 महीने क्यों, इससे एक कदम आगे बढ़ते हैं, यूज़ वाटर हार्वेस्टिंग करते हैं, इसकी तरफ हम आगे बढ़ते हैं। वो हमारा 12 महीने चलता है, हम छोड़ते हैं, मेजर ऑफ द पार्ट हमारा जो रहता है वो वेस्ट जाता है, तो हम उसकी तरफ बढ़ते हैं, यूज वाटर हार्वेस्टिंग की तरफ चलते हैं। एक विनंती आहे की आपण सद्य स्थितीमध्ये जेवढी पाण्याची बचत करू शकता तेवढी आपण करू शकतो, कारण आपल्या फ्यूजन सिटीमध्ये जे पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे त्यावर बिल्डरशी चर्चा किंवा आमदाराशी चर्चा, इतर आणखी नेत्यांशी बऱ्यापैकी बोलणे चालू आहे। तरीसुद्धा जो प्रश्न पाण्याचा आहे तो सद्यस्थितीमध्ये सुटेल अशी काही कंडिशन नाही। मला तरी वाटते जे पाणी आपल्याला आता सध्या मिळत आहे ते सफिशियंट आहे। पानी 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 से जीवन हमारा कैसे बचाएं, मिलकर सोचें जरा। पानी 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 से जीवन हमारा कैसे बचाएं, मिलकर सोचें जरा। पानी के बिना पेड़ पौधे न होंगे, अनाज न होगा तो कैसे जिएंगे। पानी जरूरी जीने के लिए, आओ बचाएं इसे बचाओ सभी पानी के बचाओ। लिए। बच्चों का ये उत्साह देखकर ऐसा लगता है कि हम इस विषय को काफी गंभीरता से ले रहे हैं। पानी 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 से जीवन पानी बचाओ बिना बातना पानी बहाओ। पानी बचाओ बिना बातना पानी बहाओ। यस, पानी बचाओ बिना बातना पानी बहाओ। पानी बचाओ बिना बातना पानी बहाओ। पानी बचाओ बिना बातना पानी बहाओ। पानी बचाओ
पानी बचाओ बिना बातना पानी बहाओ। पानी 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 जीने का सहारा कैसे बचाए मिलकर सोचे जरा कैसे बचाए मिलकर सोचे जरा। अब बात ये आती है कि पानी को कैसे बचाया जाए और हमें किन किन चीज़ों पर ध्यान रखना होगा। सबसे पहले तो हमें कसम खानी होगी कि पानी की बचत करेंगे और इसकी बर्बादी को रोकेंगे। अगर पूरी पृथ्वी पर सभी लोग थोड़ा थोड़ा पानी बचाएंगे तो काफ़ी पानी बच सकता है। दूसरा, बारिश के पानी का संरक्षण करके उसका यूज़ दूसरे काम में कर सकते हैं, जैसे कपड़े धोना, बगीचे में पानी देना, अपने वाहन की धुलाई और नहाने में भी कर सकते हैं। तीसरा, अगर हम नहाते समय शावर की जगह नहाने के लिए बाल्टी का यूज़ करें तो हम 100 से 200 लीटर पानी बचा सकते हैं। चौथा, नल का इस्तेमाल करके उसे टाइट से बंद करें, पानी गिरते रहने से भी काफ़ी पानी बर्बाद हो जाता है। पांचवा, ज़्यादातर पेड़ पौधे बारिश के महीने में लगाएं ताकि पौधों को प्राकृतिक रूप से पानी मिल सके और पेड़ पौधों को कटने से रोकें। छठा, सामाजिक कर्तव्य भी हमें समझना चाहिए ताकि पानी की बर्बादी को रोक सके। जहाँ भी हमें नल चालू दिखे, चाहे वो रेलवे स्टेशन, बस स्टॉप या कोई भी सार्वजनिक स्थल हो, चलते हुए नल को तुरंत बंद करें, क्योंकि अगर हमने इस समस्या का समाधान आज की ज़रूरत नहीं समझी तो कल हमें इसका भारी नुकसान भुगतना पड़ेगा। पानी हमारे और दूसरे अन्य प्राणी के लिए पृथ्वी पर जीवन प्रदान करता है। जल भगवान द्वारा दिया गया हम मानव को और अन्य प्राणियों के लिए एक उपहार है, इसलिए पानी की बचत आज की ज़रूरत है। जल है तो जीवन है, कल है और आज है। नमस्कार बच्चन साहब, आइए आइए आइए। हम लोग डोनेशन लेने आए हैं पर्यावरण के लिए। डोनेशन? जरूर जरूर। कहाँ है डोनेशन बॉक्स? ये रहा। मिल गया मैं डोनेशन। ये छोटे छोटे काम, यही तो है बड़ा दान। स्विच ऑफ हुआ यहाँ, अरे लाइफ ऑन हुई वहाँ। प्लास्टिक छोड़ झोला लिया, बचाए जीवों की जान। ये छोटे छोटे दान करे बड़ा योगदान, कुछ हरे भरे काम अपने धरती के नाम। कहाँ बंद हुआ नल, वहाँ बदला देखो कल। करके कारपूल, हवा में घुली मुस्कान। ये छोटे छोटे दान करे बड़ा योगदान, कुछ हरे भरे काम अपने धरती के नाम। कुछ हरे भरे काम। समझ गए? हाँ, समझ गया सर। अंदर नल ऑन है। चलिए, एक और जुड़ गया ग्रीन गुड डीड्स अभियान से। हम सबको भी हर दिन करनी है ग्रीन गुड डीड्स, यानी कुछ हरे भरे काम अपनी धरती के नाम। कर जय महाराष्ट्र, जय भारत। खरं वास्तविक पाहायला गेलं की वॉटर, पाणी, नीर, तन्नी ह्या आपल्या मूलभूत गोष्टी आहेत आणि भारतीय संविधानामध्ये असं लिहिलेलंच आहे ज्या आपल्या मूलभूत सुविधा आहेत। नमस्ते, मी श्रीपाद कुलकर्णी, फ्युजन सिटी सी विंग। आता पाण्याबद्दल बरेचसे माझ्या सहकाऱ्यांनी आपल्याला काही बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत आणि पाणी वाचवण्याबद्दल, पाण्याला आपण कशाप्रकारे सेव्ह करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, राजकीय असतील, सामाजिक असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आपण पाणी साठवण्यासाठी जे आपले प्रयत्न चालले आहेत ते सगळे प्रयत्न माझ्या सहकाऱ्यांनी आपल्याला एक्सप्लेन केले। पण याशिवाय पण आपल्यासाठी एक वेगवेगळ्या गोष्टी आपण करू शकतो, त्या म्हणजे अशा प्रकारे की बऱ्याचशा जे लोक जैसे कि मैंने पहले ही बताया कि रेन वाटर हार्वेस्टिंग हमने ऑलरेडी प्लान किया है और ये अगले 1 महीने में जो बिल्डर जो प्रोवाइड करे वो भी रेन वाटर हार्वेस्टिंग हो जाएगा और हम लोग जो कर रहे हैं वो भी हो जाएगा। लेकिन इसका इमीडिएट हेल्प हमको अभी नहीं मिलेगा, लेकिन अब 6 महीना 8 महीने बाद आपको इसका फ़ायदा ज़रूर होगा। राइट, जैसे मैंने कहा कि ठीक है, हम सोर्सेज देख रहे हैं, मल्टीपल सोर्सेज देख रहे हैं कि हम ज़्यादा से ज़्यादा पानी कैसे लाएं। लेकिन मैं एक चीज़ आपको बताना चाहता हूँ, जो कैलकुलेशन है, एक मैथमेटिक्स है, राइट, कि हमको कितना पानी लगता है डेली बेसिस पे। अगर मैं 24 घंटे का कैलकुलेशन करूँ तो अगर मैं एक व्यक्ति जो है
उसको पीने से लेके धोने तक 125 लीटर पानी कितना भी यूज़ करते 125 लीटर पानी लगता है, उसके कपड़े वॉश करना हो या घर वॉश करना जो भी हो, राइट। अगर मैं एक सी विंग का एक कैलकुलेशन करूँ, 87 फ्लैट है, राइट। 87 फ्लैट में अगर मैं 4 लोग पर फ्लैट में कंसिडर भी करता हूँ तो मुझे 50 से 55 हज़ार लीटर पानी की ज़रूरत है, राइट। और हम डेली बेसिस पे हम 55 से 60 हज़ार लीटर पानी देते हैं। वो कैसे देते हैं? हम 40 हज़ार लीटर जो पानी है हम यूज़ का देते हैं, 10 हज़ार लीटर पानी हम फ्लश में देते हैं और नियर अबाउट 5 से 6 हज़ार लीटर हम पीने का पानी देते हैं। तो आप भाइयों बहनों मुझे बताइए, ये पानी कम है? यही पानी हम 24 घंटा यूज़ कर सकते हैं अगर इसे प्रॉपरली यूज़ किया जाए तो। करेक्ट। हमारा मिसयूज़ ज़्यादा है, उसके वजह से हमको पानी कम गिरता है। अब आपने कई बार देखा होगा पानी उतना ही है टैंक में ऊपर, ठीक है। कभी पानी आपका 3 घंटे में जाता है तो कभी 6 घंटे में जाता है। इसका एक ही कारण है मिसयूज़। जितना ज़्यादा प्रॉपरली यूज़ करोगे, अगर आप डेली 1 बकेट भी पानी सेव करोगे तो आप डेली 1 आवर पानी एक्सटेंड होगा, बढ़ेगा। तो आप सभी से एक ही अनुरोध करता हूँ कि आप जितना पानी सेव कर सकते हो कीजिए, हम जितना पानी ला सकते हैं हम लाएंगे। थैंक यू। जैसे कि मैंने पहले ही बताया कि रेन वाटर हार्वेस्टिंग हमने ऑलरेडी प्लान किया है और ये अगले 1 महीने में जो बिल्डर जो प्रोवाइड करे वो भी रेन वाटर हार्वेस्टिंग हो जाएगा और हम लोग जो कर रहे हैं वो भी हो जाएगा। लेकिन इसका इमीडिएट हेल्प हमको अभी नहीं मिलेगा, लेकिन अब 6 महीना 8 महीने बाद आपको इसका फ़ायदा ज़रूर होगा, राइट। जैसे मैंने कहा कि ठीक है, हम सोर्सेज देख रहे हैं, मल्टीपल सोर्सेज देख रहे हैं कि हम ज़्यादा से ज़्यादा पानी कैसे लाएं। लेकिन मैं एक चीज़ आपको बताना चाहता हूँ, जो कैलकुलेशन है, एक मैथमेटिक्स है, राइट, कि हमको कितना पानी लगता है डेली बेसिस पे। अगर मैं 24 घंटे का कैलकुलेशन करूँ तो अगर मैं एक व्यक्ति जो है उसको पीने से लेके धोने तक 125 लीटर पानी कितना भी यूज़ करते 125 लीटर पानी लगता है, उसके कपड़े वॉश करना हो या घर वॉश करना जो भी हो, राइट। अगर मैं एक सी विंग का एक कैलकुलेशन करूँ, 87 फ्लैट है, राइट। 87 फ्लैट में अगर मैं 4 लोग पर फ्लैट में कंसिडर भी करता हूँ तो मुझे 50 से 55 हज़ार लीटर पानी की ज़रूरत है, राइट। और हम डेली बेसिस पे हम 55 से 60 हज़ार लीटर पानी देते हैं। वो कैसे देते हैं? हम 40 हज़ार लीटर जो पानी है हम यूज़ का देते हैं, 10 हज़ार लीटर पानी हम फ्लश में देते हैं और नियर अबाउट 5 से 6 हज़ार लीटर हम पीने का पानी देते हैं। तो आप भाइयों बहनों मुझे बताइए, ये पानी कम है? यही पानी हम 24 घंटा यूज़ कर सकते हैं अगर इसे प्रॉपरली यूज़ किया जाए तो। करेक्ट। हमारा मिसयूज़ ज़्यादा है, उसके वजह से हमको पानी कम गिरता है। अब आपने कई बार देखा होगा पानी उतना ही है टैंक में ऊपर, ठीक है। कभी पानी आपका 3 घंटे में जाता है तो कभी 6 घंटे में जाता है। इसका एक ही कारण है मिसयूज़। जितना ज़्यादा प्रॉपरली यूज़ करोगे, अगर आप डेली 1 बकेट भी पानी सेव करोगे तो आप डेली 1 आवर पानी एक्सटेंड होगा, बढ़ेगा। तो आप सभी से एक ही अनुरोध करता हूँ कि आप जितना पानी सेव कर सकते हो कीजिए, हम जितना पानी ला सकते हैं हम लाएंगे। थँक यू। इथे भाड्याने राहत आहेत किंवा रेंटवर राहत आहेत, त्यांना त्यांच्या घरामध्ये बरेचसे पाण्याचे लिकेजेस आहेत किंवा काही अडचणी आहेत त्यांच्या बेसिन असतील किंवा वेगवेगळे पाण्याचे लिकेजेस असतील, हे काढल्या गेलेले नाही आहे। आणि नमस्कार, मी कमलेश वोपचे, चेअरमॅन फ्युजन सिटी सी विंग। तुम्हाला सांगू इच्छितो की फ्युजन सिटी ही 25 जानेवारी 2017 साली स्थापित झालेली आहे आणि तेव्हा बी आणि सी विंग फक्त इथे होते। त्यानंतर ए विंग बनवण्यात आलेलं आणि त्या काळापासून आम्हाला पाणी टंचाई भासत होती। बरेच प्रयत्नानंतर आम्ही स्वतःचे आधी 1 बोर होतं, नंतर 2 बोरवेल आणि नंतर 3 बोरवेल, असे 3 बोरवेल आम्ही बनवलेत। आणि तरीसुद्धा आजच्या काळात 7 वर्षानंतरसुद्धा आम्हाला पाणी टंचाई भासत आहे। तरी त्यावरती आम्ही अनेकदा सगळ्या सोसायटी जे रहिवाशांकडनं आम्ही फीडबॅक घेतलेत, त्यांच्यासोबत मीटिंग केलेत, कोर कमिटीसोबत मीटिंग केलेत आणि बरेच अधिकाऱ्यांसोबत सुद्धा आम्ही मीटिंग केलेत, पण आमचा पाण्याचा प्रश्न काही सॉल्व्ह होईना। त्यानंतर आम्ही असं निर्णय घेतला आहे की पाणी जे आहे त्याचा सोर्स वाढवायचा आहे आणि सोर्स वाढवणं थोडं अवघड आहे। तर त्याकरिता काय करायचं आहे की मग आपल्याला जे आपलं पाणी आहे, जे नैसर्गिक पाणी येतं ते पाणी आपल्याला साचवून ठेवायचं आहे आणि आपले जे बोरवेल आहे त्यांना रिचार्ज करायचं आहे, म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आपल्याला करायचं आहे। आणि आम्ही पब्लिकच्या सहाय्याने
लवकरात लवकर आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग हे आम्ही स्टार्ट करतो आहे. तसेच बिल्डरनीसुद्धा आपल्याला एक रेन वॉटर हार्वेस्टिंगचं ऑफर दिलं आणि ते सुद्धा करत आहेत, पण ते अपुरं आहे, तितकं कार्यक्षम नाही आहे. त्यामुळे जे आमचा जे प्लान आहे, जसं सी विंगचं पाणी एका बोरला पाठवायचं आणि त्या बोरला रिचार्ज करायचं, बी विंगचं पाणी दुसऱ्या बोरला आणि ए विंगचं तिसऱ्या बोरला, असे करून तिन्ही जे बोरवेल आहेत त्यांना रिचार्ज करणं हे आमचं फर्स्ट उद्देश आहे. त्यानंतर आम्ही आता आमदारांनासुद्धा भेटलो आहे आणि आपले उपमुख्यमंत्री ते सुद्धा आपल्या भेटीला येणार आहेत. त्यांच्यासमोर आम्ही हा प्रश्न मांडणार आहोत आणि आमचं एकच उद्देश आहे की आपल्याला जास्तीत जास्त पाणी मिळावं. ते PMRD थ्रू असो, PMC थ्रू असो किंवा कुठल्या अन्य मार्गाने असो, पण आपल्या सोसायटीला पुरेक पाणी मिळेल त्याचं आमचं जे प्रिपरेशन आहे ते आम्ही करतो आहे. आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मदतीने करतो आहे आणि जे काही आमच्याकडे आयडियाज आहे आम्ही इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नमस्कार, मी प्रशांत पाटील, फ्युजन सिटी रहिवासी. जसं आत्ता कमलेश दादानी जे सांगितलं आहे किंवा सर्व सोसायटी मेंबर्स जे आहेत त्यांना पण हे प्रॉब्लेम फेस करतायत आणि आम्ही जे काही प्रयत्न आहेत ते तर पाणी मुबलक मिळण्यासाठी करतोच आहे. तरीसुद्धा त्याच्या अगोदर आपल्याला आपल्या घरापासून सुरुवात करायची आहे. आपण पाणी कसं बचत करू शकतो. उदाहरणार्थ मी जर विचार केला तर स्टार्टिंग फ्रॉम मॉर्निंग सेशनमध्ये जे पाणी आपल्याला लागतं ते कमीत कमी कसं लागेल याचं नियोजन जर आपण आपल्या घरामध्ये जर डिस्कस केलं तर निश्चितच आपलं 50% वॉटर जे आहे ते आपण घरामध्येच आणि घरापासूनच वाचवू शकतो. त्यासाठी काही वेगळं रॉकेट सायन्स सांगण्याची गरज नाही आहे. फक्त आपण पाणी शावर आपण जेव्हा घेतो ते शावर घेण्याऐवजी आपण जर बकेटमध्ये जर पाणी घेऊन जर आंघोळ जर संपवली तर निश्चितच आपली बचत ही आपल्या डोळ्यासमोर होताना दिसेल आणि आपल्याला पाणी वाचून पुढे एक दिवस का होईना त्याची एक वाढ होऊन आपल्याला पाणी मिळेल. तसेच जसं की आपल्या घर पुसण्यासाठी, टॉयलेट धुण्यासाठी जे काय पाण्याचा आपण अति प्रमाणात वापर करतो ते वापर न करता आपण त्याच्यामध्ये कशी बचत करता येईल त्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. इथूनच ही सुरुवात जी आहे, आपल्याला बेसिंग ज्या काही आपल्याला ओपनिंग्स दिलेल्या आहेत बिल्डर्सनी पाण्यासाठी, त्या ओपनिंग्स कशा आपण कमी दाबाने वापरायला हव्या आणि आपण मेंटेनन्स देतो म्हणून आपणच जास्तीत जास्त पाणी वापरलं पाहिजे, एवढंसं पाणी वाया गेलं म्हणून काय झालं, ह्या जर मानसिकतेने जर आपण जर पाणी वापरायला सुरुवात केली तर उद्याचा दिवस हा आपल्याला विदाऊट पाण्याचा म्हणजे पाणी नसलेला दिवस हा एक पाळावा लागेल आणि आपल्याला आपलीच मदत करावी लागेल. एवढे बोलून मी तुम्हाला एक कन्क्लूड करतो, पाणी वाचवणे हे आपल्या घरापासूनच आपल्याला सुरुवात करायची आहे आणि ते आपल्यालाच करावे लागेल. धन्यवाद. Welcome to the wonderful world of water. Okay, here's a joke for you. What runs but never walks? Water! Good one, right? My friends Chris and Peter told me that we waste a lot of water by leaving faucets on and letting the water run. Not good. Water is precious and we can't afford to waste it. The guys are at a sleepover right now talking about this problem. Let's listen in. Thanks again for inviting me for a sleepover tonight, Peter. I love sleepovers. Chris, you should always shut off the water when you're not using it. But how will I brush my teeth without water? All you need is just enough to get your toothbrush wet. Like this. Why do I need to do that? There's water everywhere. In oceans and lakes and streams and even when it rains. Well, you're right. But not all that water is safe for us to drink. Here, imagine this. If you took all the water in the entire world and put it in one big pool, it would look like this. See? I told you that's a lot of water. It might look like a lot,
But of all that water, only a tiny bit is safe for us to drink and use every day. Oh, that's not very much at all. No, it's not. That's why we have to be smart about how we use it. Wow, you're right, Peter. I didn't think of that. It's always smart to save water. Where else can we save water? Well, we can save water by taking a short shower instead of a bath. And by sweeping up dirt outside instead of using a hose. And I always tell my dad when I find a faucet that's dripping so he can fix it. Dripping faucets waste a lot of water. Oh, I know! Like using a bucket to wash your dad's car instead of using a hose. That's right. And when I help my mom do laundry, we can make sure to always wash full loads instead of washing just a few things at a time. Those are great ideas, Chris. Wow, I had no idea there were so many ways to save water. That was fun! Remember, turn off those faucets when you brush your teeth. Bye-bye. See you next time. एक वाटर बॉटल देना. नमस्कार, मी अक्षय सुनील पवार, राहणार कोंडवे दावडे, फ्युजन सिटी. या भागात आता आमचे मित्र आता जसं अमोल दावडे आहेत, यांनी जी समस्या आत्तापर्यंत सांगितली पाण्याची, की काय काय पाण्याची अडचण आहेत आणि लोकांना इथं सर्वसामान्य लोकांना जो त्रास होतो आहे ते आता त्यांनी अतिशय सुंदरपणे तो विषय मांडलेला आहे की लोकांची जनसंख्या इथं वाढलेली आहे. सुरुवातीच्या काळात जसं इथं पाण्याची टाकी इथं बनलेली आहे त्यावेळेस ती टाकी ज्यावेळेस ज्या कॅपॅसिटीनं बनवली गेली त्यावेळेस गावाची जनसंख्या कमी होती. नंतर हळूहळू ती जनसंख्या वाढत गेली आणि आता ती जो टाकी आहे पाण्याची ती पुरेशी नसल्यामुळं जो इथली 4 गावं आहेत, शिवणे, उत्तमनगर, कोपरे, कोंडवे दावडे, या गावांना जो पाण्याचा त्रास होतो आहे आणि ह्या गावांमध्ये त्रास होतोच होतोय. पण जो सोसायटी आहेत, मोठ्या मोठ्या सोसायटी जसं फ्युजन सिटी आहे, हरितारा आहे, म्हणजे एक्झाम्पल बरेच सोसायटी आहेत ज्यांना तिथं आता सध्या बऱ्यापैकी अडचण होते पाण्याची आणि ह्याचा सोल्युशन कुठंतरी काढलं पाहिजे. आत्ताच्या घडीला आम्हाला प्रत्येक वेळेस टँकरच मागवावा लागतो. एका दिवसात 8 टँकर घ्यावं लागतात. एका दिवसात जर 8 टँकर घ्यायचं म्हटलं तर सोसायटीवर खूप मोठा बर्डन येतो आहे, कारण एक टँकर पण जो आहे तो जी रेट पण जास्त आहे. त्यामुळं पाण्याची जो व्यवस्था आहे तर व्यवस्थित असल्यामुळं पाण्याची टाकीची कॅपॅसिटी कमी असल्यामुळं आपल्याला पाणी विकत घ्यावं लागते. आणि ह्याच्यावर पर्याय म्हणून बरेच वेळेस आपण महानगरपालिकेमध्ये पण गेलेलो आहोत, मिटिंग पण झालेले आहेत, आयुक्तांशीही बोलणं चर्चा झालेली आहे. खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पण इथं पुढाकार घेऊन प्रयत्न केला, पण प्रॉब्लेम त्यांचंही तेच म्हणणं येतं या आयुक्तांचं किंवा अधिकाऱ्यांचं की कॅपॅसिटी जो आहे टाकीची ती कमी असल्यामुळं या गावाचे जो लोक जनसंख्या वाढल्यामुळं आम्हाला तिथं त्यांना पुरवता येत नाही पाणी. तरी पुरेपूर ते प्रयत्न अधिकारी करत आहेत आणि ह्याला एकच पर्याय आता तर आम्हाला असं वाटतं किंवा अधिकाऱ्यांकडून जो आम्हाला कळलं की बाबा आता ह्याच्यावर पर्याय काय असू शकतो, तर एक नवीन टाकी किंवा जागा घेऊन एक नवीन टाकी उभारणी, त्याची कॅपॅसिटी वाढवणं आणि तिथून पुढं मग लोकांना पाणी इथं पुरवणं किंवा इलिगल जो कनेक्शन्स आहेत ते पण महानगरपालिका असेल किंवा PMRDA जो आता बघते जीवन प्राधिकरण, या सगळ्यांनी त्याच्यावर जरा कारवाई केली पाहिजे की बाबा इलिगल कनेक्शन्स बघून घेतलं पाहिजे, तरच सर्वसामान्य लोकांना इथं पाणी व्यवस्थित पुरेशी पुरल. अक्षय भाई, फ्यूजन सिटी में जो पानी का प्रॉब्लम है
अभी नेक्स्ट जो वाटर हार्वेस्टिंग और नेक्स्ट प्लान क्या रहेगा टू गेट प्रॉपर? आता जसं फ्युजन सिटीमध्ये जो अडचण आम्ही आता सगळे जो बघतो जेवढे सोसायटी मेंबर्स आहेत आम्ही सगळ्यांना आम्हाला 12 महिने आम्हाला त्रास होतो. असं नाही की उन्हाळा आला तरच त्रास होतो अशातला प्रकार नाही आहे. हा आम्हाला 12 महिने आम्हाला टँकर घ्यावंच लागतात कारण इथं पाण्याची अडचण आहे. पण आता ह्याच्यावर सोल्युशन काय म्हणून सोसायटीचे जेवढे आम्ही मेंबर्स आहेत जेवढे सभासद आहेत त्या सगळ्यांनी एक पर्याय काढलेला आहे की आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगकडं आपला कल घेतला पाहिजे. आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं पाहिजे. त्या हिशोबाने आपण त्या मार्गाकडे आपण चाललेलो आहे. बरेच लोकांकडून आपण त्यांच्यात मार्गदर्शन घेत आहे ज्यांनी ह्याच्यात सक्सेस मिळवलेला आहे किंवा ज्या लोकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे काही सोसायटींनी ऑलरेडी केलेलं आहे तर त्या सोसायटींकडून पण आपण थोडंसं गायडन्स घेतो की बाबा तुम्ही कसं केलं, कुठून केलं आणि त्याला काय पद्धत आहे आणि कसं आपण ते सिस्टम व्यवस्थितपणे हे केलं पाहिजे. कारण भविष्यात आत्ताच्या घडीला पाणी हा सगळ्यात मोठा सोर्स आहे आणि सगळ्यात आवश्यक सोर्स पण पाणीच आहे. आणि जर भविष्यात लोकांना पाणी पाहिजे असेल तर सगळ्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं हे मॅन्डेटरी गोष्ट आहे. आणि प्रत्येक मी सोसायटीज म्हणत नाही तर जे बैठीघर आहेत किंवा ज्यांचे म्हणजे असं बंगले आहेत किंवा नॉर्मल साधे आपले बैठीघर असतात गावामध्ये जसं हे असतात किंवा कॉलनी असतात त्यांनी पण रेन वॉटर हार्वेस्टिंग करून घेणं ही आत्ता काळाची गरज आहे. कारण हळूहळू जसं आपण पुढं चालत राहणार उन्हाळा जसं वाढत राहणार आत्ताच उन्हाळा एवढा आहे तर 100% पाण्याची अडचण ही आत्ता तर जेवढी आपल्याला उपभोगतील आहे त्यापेक्षा अजून जास्तपणाने येणार आहे हे तर 100% खरं आहे. आणि ह्याचा पर्याय एकच रेन वॉटर हार्वेस्टिंग. कोणावर डिपेंडन्सी न ठेवता सरळ निसर्गावर डिपेंड राहणं. पाऊस आला आपण त्याचं पाणी साचून ठेवणं आणि तेच जमिनीत जेव्हा पाणी जाणार तिथून पुढं आपण त्याला वापरू शकतो. तर ह्याचं एक उत्तम उदाहरण माझं जो आता आम्ही शिक्षण घेत असताना जेव्हा आम्ही बघितलेलं आहे तर अहमदनगरला पण तुम्ही अहमदनगरला गेलो आपलं हिवरे बाजार म्हणून एक गाव आहे. हिवरे बाजार गावाने पण हा प्रकल्प आज नाही गेले 12-13 वर्षापूर्वी त्यांनी हा सिस्टम वापरलेला आहे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा. पण त्यांची थोडीशी पद्धत वेगळी आहे. त्यांनी वेगळ्या पद्धतीनं रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं आणि आजच्या तारखेमध्ये सुद्धा तुम्ही त्या गावात जर गेले तर त्या गावामध्ये पाणी पुरेशीर आहे आणि त्या गावाला कुठलाच पाण्याचा त्रास कधीच नाही ना शेती करायला ना वापरायला ना कुठल्याच गोष्टीसाठी. हा एक उत्तम उदाहरण आहे. तर आपण सगळ्यांनी तोच रोल मॉडेल घेऊन पुढं चालत राहिलं पाहिजे. धन्यवाद. नमस्कार, मी अमोल विलास धावडे कोंडवे धावडे येथील रहिवासी असून या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोंडवे धावडे कोपरी उत्तमनगर शिवणे भागातील जे पाण्याचा प्रश्न असेल किंवा इतर काही प्रश्न असेल त्या संदर्भात आम्ही काही प्रयत्न केले होते ग्रामपंचायत असताना. आज या ठिकाणी पाण्याचं खूप मोठी अडचण एप्रिल महिन्यातच जाणवते आणि त्याचं कारण असं की लोकसंख्या कोंडवे धावडे कोपरी उत्तमनगर शिवणे या भागात झपाट्याने लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येची वाढ झालेली आहे आणि इथे असणारे पाण्याचे जे टाकी आहे त्या कमी पडत आहेत आणि पाणी खूप कमी पडतं आहे. त्यामुळं लोकांना खूप असा पाण्यासाठी बनवून करावं लागतं आहे आणि खडकवासला धरणाच्या बाजूला ही 4 गावं असताना आज पाण्याचं मोठं नामुष्कीतील सर्व लोकांवरती आहे. तर या ठिकाणी पाण्याचं नियोजन चांगल्या प्रकारे झालं पाहिजे आणि लोकसंख्या वाढते त्याप्रमाणे पाण्याचं सगळ्यांना नियोजन झालं पाहिजे. ते नियोजन होताना दिसत नाही आहे. तसंच पाणी वाचवताना प्रत्येक सोसायटी ज्या आहेत मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत त्या ठिकाणी रेन हार्वेस्टिंग झालं पाहिजे. पाण्याचं असं नियोजन झालं पाहिजे की प्रत्येकाला कमीत कमी 700-800 माणसा प्रमाणे पाणी मिळालं पाहिजे. आणि हे करत असताना लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांचं थोडंसं दुर्लक्ष या ठिकाणी होतं आहे. सुप्रियाताईंच्या माध्यमातून असेल किंवा येथील जे स्थानिक नगरसेवक आता तर नाही आहेत पण ज्या ठिकाणी आता PMC नुकतंच PMCमध्ये आमचे गावं गेली आहेत तर आमचं प्रश्नाला एकच सांगणं आहे की आम्ही टॅक्स भरतो. आमची गावं या ठिकाणी धरणाच्या बाजूला नजीक असूनसुद्धा आमच्या गावांना पाणी मिळत नाही आणि आमच्या गावांपासून पुणे शहर असेल इतर भागात पाणी पोचतं आहे पण आमच्या भागात पाणी पोचत नाही. त्याचं एक मुख्य असं कारण असं आहे की इथं पाण्याच्या टाकीचं जे क्षमता आहे त्या क्षमता कमी पडतं आहे. तर अजून एक टाकीची गरज आहे. आणि सांगायचं झालं तर लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळं जे पूर्वी पाणी लोकांपर्यंत पुरत होतं ते आता पुरत नाही, उपलब्ध राहत नाही. त्याचं कारण असं आहे की जे लिगल कनेक्शन कमी आहेत, इनलिगल कनेक्शन जास्त आहेत, त्यांना पाणी मिळते आणि कनेक्शन लिगल घ्यायचं म्हणलं तर खूप अडचणी आहेत. PMCचे खूप सुनाम्स आहेत ते पूर्ण करता नाकीने होते आणि ते पूर्ण होतच नाही आहे आणि नवीन कनेक्शन दिलं जात नाही आहे कारण की इथं जी टाकी आहे तिथं पाणी लिमिटेड आहे. म्हणजे नवीन कनेक्शन तर मिळत नाही आहे. जुनं कनेक्शन मिळलं आहे
त्यात ते पुरेसं होत नाही आहे. सगळ्या जे बिल्डिंग असतील आपल्या भागातील जे सगळ्यांना पुरत नाही आहे. लोकसंख्या जास्त असल्यामुळं ते होत नाही. आता जुन्या लाईनी आहेत त्या 1 इंची 1.5 इंची अशा त्या सोसायट्यांना मिळल्यात. आता त्यांना लोक जास्त राहायला आल्यामुळं 3 कनेक्शन मिळले पाहिजेत. पाणी पुरेसं मिळलं पाहिजे प्रत्येक नागरिकांना, असं मला या ठिकाणी वाटतं आहे. नमस्ते, मी अतुल धावडे, माजी उपसरपंच कोंडवे धावडे. या ठिकाणी आपल्या विजन या चॅनलच्या माध्यमातून या भागातील नागरिकांचे जे विविध प्रश्न आहेत ते नेहमीच या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आपण पुढाकार घेत असता. त्याबद्दल मी आपल्या चॅनलचं आभार मानतो, कारण आमच्या परिसरामध्ये जे विविध प्रश्न आहेत ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी फार मोठी मदत होत असते. तर या ठिकाणी आज कोंडवे धावडे या फ्युजन सिटीमध्ये आज आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेब गटाच्या वतीनं या ठिकाणी प्रचार फेरी करत असताना या सोसायटीमध्ये जे विविध प्रश्न आहेत त्याचा आपण या प्रचाराबरोबर ते कसे सोडवता येईल याचासुद्धा आपण विचार करत आहे. आणि त्यातूनच या सोसायटीमध्ये फिरताना या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांच्याकडनं आम्हाला वारंवार जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून उभं राहत असतो. त्यातच या ठिकाणी जो पाण्याचा प्रश्न आहे हा दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे. खडकवासला धरणाच्या जवळ हे आपलं गाव आहे, तरी देखील या गावामध्ये पाण्याचा प्रश्न आहे. आणि जसा जसा उन्हाळा वाढतो आहे तर त्या ठिकाणी बोरिंग्स असतील किंवा जे काय येणारं धरणाचं पाणी आहे हे फिल्टर पाणीसुद्धा कमी प्रमाणामध्ये दिलं जाते. तर या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक राहिला आहेत. आणि आमची नेहमीच या ठिकाणी आमचे अक्षयदादा असतील किंवा रामदासजी मोरे असतील आणि इतर सर्व सभासद असतील, यासाठी आम्ही नेहमीच त्यांच्याबरोबर असतो आणि त्यांचे विविध प्रश्न सोडवत असतो. त्यातच या ठिकाणी आत्ता जर सुप्रियाताई सुळे यांना आपण चांगल्या मताधिक्याने निवडून दिलं तर चांगल्या पद्धतीने आपण हा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेऊ असं या ठिकाणी मी आश्वासन देतो. आणि जे काही इतरही प्रश्न आहेत त्यामध्ये आता टॅक्सचा मोठा प्रश्न आहे, तो आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी आता मोठं आंदोलन उभं केलं होतं. त्या ठिकाणी या आंदोलनाचा परिणाम असा झाला की राज्याचे उपमुख्यमंत्री यांना त्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली. कारण साधारणतः जो ग्रामपंचायतचा टॅक्स होता तो एक मोगम सांगायचं झालं तर एक 1 BHKला 4,000 रुपये टॅक्स होता. हा टॅक्स त्याच्यात 10 पट म्हणजे साधारणतः 40,000 रुपये झाला आहे. काही ठिकाणी जे कमर्शियलचे टॅक्स आहेत ते तर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. तर या ठिकाणी नागरिकांना कशा पद्धतीने दिलासा देता येईल हा टॅक्स एक खूप मोठा या भागामध्ये विषय आहे. अजून तो नागरिकांना समजलेला नाही आहे. कारण आत्ताशी कुठं कॉर्पोरेशनच्या टॅक्सच्या या ग्रीन टॅक्सच्या ज्या या आहेत टॅक्सच्या पावत्या आहेत त्या कॉर्पोरेशनच्या आत्ताशी या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये अजून त्यासाठी विद्रोह होण्याची खूप मोठी शक्यता आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर टॅक्स जर या ठिकाणी गोळा होत असेल किंवा मागितला जात असेल आणि सक्त वसुली या ठिकाणी दारामध्ये येऊन बँड वाजवणं किंवा तो फ्लॅट त्या ठिकाणी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून ताब्यात घेतला जातो आहे. जे काही कमर्शियल प्रॉपर्टीज असतील त्यासुद्धा त्या ठिकाणी सील केल्या जात आहेत. तर हा पण खूप मोठा गंभीर प्रश्न या भागामध्ये आहे. तो सोडवण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतो आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आम्ही आंदोलनं केले आणि त्या ठिकाणी शासनाने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन हा टॅक्स जो ग्रामपंचायतचा होता त्याच्या फक्त डबल केला जाईल, 10 पट न घेता अन्यायकारक आहे हा शासनाने देखील मान्य केला आहे. आणि तो सुद्धा आता कमी करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतलेला आहे. तर या ठिकाणी बाकीचे वक्ते आहेत, बाकीचे प्रश्न ते सुद्धा आपल्याला सांगतील. तर आपल्या चॅनलचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. पन्ना जय महाराष्ट्र. आत्ताच आमचे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख अविनाश हरोदे आणि या गावचे आपले सरपंच अतुलाप्पा दावडे यांनी आता जे आपलं सांगितलं पाण्याबद्दल. परंतु मला फक्त आपलं सांगायचं आहे, मी काही जास्त आपलं बोलणार नाही आहे. परंतु ज्यावेळेस पाण्याचं ज्यावेळेस पहिली जी आपली टाकी झाली त्याला आपल्या सुप्रियाताईंच्या फंडातून त्यावेळेस सुद्धा ज्यावेळेस पहिलं आपल्या गावात पाणी आलं ते ताईंच्या आपलं फंडातून आलं. आणि ज्या आपल्या 10 नंबरला जे ऑक्सिजनच्या जे आता जे आपलं पार्क होते त्याला सुद्धा जयंत पाटलांच्या प्रयत्नामुळं ते ऑक्सिजन पार्क आता आपलं झालं आहे. जो आपला विकास इथं होतो आहे तो शरदचंद्रजी पवार साहेब व महाविकास
महाविकास आघाडी आपलं सरकार असताना झालेला आहे, हा विकास आपला झालेला आहे. परंतु आता जर पुन्हा जर आपल्या पाण्याचं जर समस्या जर आपल्याला सोडवायची असेल तर त्याच टाकीश हे जरी अजून एक तेवढ्याच क्षमतेची एक टाकी होणं खूप आपलं गरजेचं आहे. त्या टाकी होणं गरजेचं आहे. हे सुद्धा आम्ही आपलं ताईंच्या कानावरती हा विषय आम्ही आपला घातलेला आहे. आणि जेणेकरून आता आपलं 7 मेला सर्वांनी सुप्रिया ताईंचे जर आपले हात बळकट केले तर ताई या जनसामान्यांच्या नेत्या आहेत, त्या सर्व महिलांच्या प्रॉब्लेम जाणणाऱ्या आहेत. त्यामुळं ताईला जेणेकरून चांगल्या मताधिक्याने जर आपण विजयी केलं तर ताई हा प्रश्न आपल्या संस्थेमध्ये मांडतील, पाठपुरावा करतील. आतापर्यंत खडकवासल्यामध्ये बारामती मतदारसंघामध्ये जो आपला विकास झाला आहे तो खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केला आहे. त्यामुळं आता प्रत्येकाने एक आपली गरज आहे की एक ह्या लढाईमध्ये ताईंनी आज आपल्यासाठी तीन टर्म ताईंनी आपल्यासाठी प्रयत्न केलेत. पण आता फक्त आपण ताईंला एक 10-12 दिवस ताईंसाठी द्या, ताईंसाठी प्रयत्न करा आणि ताईंला एक चांगल्या मताधिक्याने आपलं विजय करून आणा, जेणेकरून आपल्या गावातील प्रॉब्लेम जे राहिल्याच समस्या आहेत, वाटत नाही एवढ्या समस्या आहे, म्हणजे थोड्या काही समस्या राहिल्या आहेत त्या समस्या ताई लवकर आपल्या मार्गी लावतील एवढं बोलतो.